इयत्ता 6वी विषय गणित. आजच्या भागात आपण सराव संच 5 अभ्यासणार आहोत. प्रश्न पहिला आहे, बेरीज करा. आता 8 आणि 6 या दोन्ही धनसंख्या आहेत. धनसंख्यांची बेरीज धनसंख्या येते, म्हणून 8 अधिक 6 बरोबर 14. आता इथे 9 अधिक वजा 3, एक संख्या धन आहे, एक संख्या ऋण आहे. धन आणि ऋण यांची बेरीज होत नाही, तर मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. ते 9 ही धनसंख्या आहे, म्हणजे 9 ही मोठी संख्या आहे. या मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केलं की मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे धन 6 येणार. म्हणजे 9तून 3 गेले, धन 6. इथे धन 6 आल्यामुळे फक्त 6 लिहिलं तरी चालेल, धन हे चिन्ह नाही लिहिलं तरी चालेल. आता 5 अधिक वजा 6 म्हणजे लहान संख्या 5, मोठी संख्या वजा 6. आता इथं एक धन आणि एक ऋण संख्या असेल तर इथं सुद्धा मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. इथे 6तून 5 वजा करायचे आणि येणाऱ्या उत्तराला वजा हे चिन्ह द्यायचे, कारण इथे मोठी संख्या वजा 6 आहे, म्हणून 6मधून 5 गेले, वजा 1 हे उत्तर आलं. आता पुढचा प्रश्न आहे, वजा 7 अधिक 2. इथे वजा 7 ही मोठी संख्या आली. या मोठ्या संख्येतून 2 वजा करायचे आणि येणाऱ्या उत्तराला वजा हे चिन्ह द्यायचं, म्हणजे 7मधून 2 गेले, उत्तर आलं वजा 5. आता पुढचा प्रश्न आहे, वजा 8 अधिक 0. आता इथे वजा 8मधून 0 गेले, उत्तर वजा 8च येणार. आता पुढची संख्या आहे, पुढचा प्रश्न आहे, वजा 5 अधिक वजा 2. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, जर 2 ऋण संख्या आल्या आणि त्यांची बेरीज करायची असेल तर त्यांची बेरीज करून येणाऱ्या उत्तराला ऋणचिन्ह द्यायचे, म्हणजेच 2 ऋण संख्यांची बेरीज होते आणि येणाऱ्या उत्तराला ऋण हे चिन्ह द्यायचे. म्हणून वजा 5 अधिक वजा 2 बरोबर वजा 7. अशा प्रकारे आपण प्रश्न पहिला सोडवलेला आहे. ही सर्व उत्तरे लिहून घ्या. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच अनेक सराव संचांसाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.